शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 चोरींच्या गुन्ह्यांमधील आरोपींना वडगाव येथील न्यायालयाने अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणात आरोपी विजय विलास गोसावी आणि राहुल शिवाजी गोसावी राहणार गोसावी वसाहत रुकडीवाडी यांना यापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर आणि शिरोली पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत अटक केली होती। तपासादरम्यान आरोपींनी शिरोली येथील MIDC परिसरातील विविध औद्योगिक कंपन्यांमधून कार्बाइड इन्सर्ट, ड्रिल्स, एंड मिल्स तसेच मशिनरीमध्ये वापरले जाणारे इतर मौल्यवान साहित्य चोरी केल्याचे समोर आले होते। चोरी केलेला मुद्देमाल विक्रीसाठी नेण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत अटक केली होती। या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 25,26,032 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता। त्यामध्ये विविध कंपन्यांचे कार्बाइड इन्सर्ट, ड्रिल्स, एंड मिल्स, एक मोबाईल हँडसेट तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन यांचा समावेश होता। या तपासामुळे शिरोली पोलीस ठाण्यातील 2 आणि गांधीनगर पोलीस ठाण्यातील 1 अशा एकूण 3 चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला होता। दरम्यान आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी वडगाव न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। या अर्जावरील सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट रियाज बांदार आणि ॲडव्होकेट यासिन पेंढारी यांनी न्यायालयासमोर सविस्तर युक्तिवाद केला। तो ग्राह्य धरत मान्य न्यायालयाने दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला। या प्रकरणात ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट जैद मुल्ला, अजीज नदाब, परवेज मुजावर आणि साहिल शेख यांनीही सहकार्य केले।